श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. हर हर महादेव. सोमवारी महादेवाला फक्त या 5 गोष्टी अर्पण करा. श्री महादेव नक्की प्रसन्न होतील. दर सोमवारी शिवलिंगावर अक्षदा म्हणजे अखंड तांदूळ अर्पण करा. लक्षात ठेवा, तांदूळ कुठेही तुटलेला नसावा. यामुळे घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते. नंबर 2, जर कर्जाचा डोंगर वाढला असेल तर वडाच्या झाडाखाली महादेवाला म्हणजेच वटेश्वर महादेवाला पाणी अर्पण करून तिथे दिवा लावावा. त्यामुळे कर्जाचा डोंगर कमी होतो. नंबर 3, दररोज घरातून निघताना महादेवाचे स्मरण करून कपालावर चंदनाचा टिला लावावा. यामुळे आपले अडकलेले पैसे लवकर परत मिळतात. नंबर 4, सोमवारी शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने दारिद्र्य नष्ट होते आणि श्री लक्ष्मी माताची प्राप्ती होते असे म्हटले जाते. घराच्या मुख्य दारावर सोमवारी किंवा प्रदोषाला गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि पैशाचे मार्ग मोकळे होतात. नंबर 6, दररोज रात्री शिवलिंगाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने कुबेर देवासारखी संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते असे शिवपुराणात सांगितलेले आहे. मित्रांनो, हे सर्व नियम मी यूट्यूब, गुगल किंवा ChatGPT यासारख्या माध्यमातून सर्च करून सांगितलेले आहेत. हे माझे स्वतःचे नियम नाहीत. सोमवारी मंदिरात जाऊन महादेवाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा खवा अर्पण केल्याने व्यवसायात मोठी प्रगती होते. नंबर 8, जर घरात कोणी सतत आजारी असेल तर शिवलिंगावर तांब्याच्या पात्रातून शुद्ध मध अर्पण करावे. यामुळे रोगांचा नाश होतो. नंबर 9, सोमवारी महादेवाला कुशा एक प्रकारची ही वनस्पती त्याचे पाणी किंवा दुर्वा अर्पण केल्याने जुनाट आजारांपासून मुक्ती मिळते. नंबर 10, महामृत्युंजय मंत्राचा जप करत शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध अर्पण केल्याने अकाली मृत्यूचे संकट टलते आणि दीर्घायुष्य लाभते असे म्हटले जाते. नंबर 11, जर मानसिक ताण किंवा डिप्रेशन असेल तर सोमवारी चंदनाचा सुवासिक लेप शिवलिंगावर लावावा, मनाला लावावा. त्याने अत्यंत शांतता लाभते. नंबर 12, सोमवारी किंवा प्रदोष काळात महादेवाला काळे तिल अर्पण केल्याने जुन्या शारीरिक वेदना कमी होतात. नंबर 13, शिवलिंगावर अर्पण केलेले थोडे जल एका पात्रात झेलून घ्यावे आणि ते आजारी व्यक्तीला प्राशन म्हणजे पिण्यास द्यावे. त्याने लवकर उपाय पडतो आणि लवकर बरे वाटू लागते. नंबर 14, रोज सकाळी रिकाम्या पोटी महादेवाच्या चरणी वाहिलेले एक बेलपत्र खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते. नंबर 15, नोकरीत प्रमोशन किंवा नोकरी व्यवसाय हवी असल्यास सोमवारी शिवलिंगावर शमीचे पान अर्पण करावे. जर विवाह कार्यात वारंवार अडथळे येत असतील तर शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करावे. नंबर 17, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल तर सोमवारी त्यांच्या हाताने शिवलिंगावर साखरेचे पाणी अर्पण करावे. नंबर 18, कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा म्हणावा. कामात हमखास यश मिळते. नंबर 19, कोर्ट कचेरीच्या किंवा जमिनीच्या वादातून सुटका हवी असेल तर प्रदोषाच्या दिवशी महादेवाला धुतलेले अख्खे मूग अर्पण करावे. नंबर 20, घरात सुख शांती राहण्यासाठी दर सोमवारी संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावे आणि महादेवाचे ध्यान करावे. नंबर 21, जर तुमची एखादी मोठी इच्छा असेल जी अनेक वर्षांपासून पूर्ण होत नसेल तर 5 बेलपत्र चंदनाने ओम नमः शिवाय लिहा आणि ती बेलपत्रे उलटी म्हणजे गुळगुळीत भाग खाली करून शिवलिंगावर वहा. तुमची इच्छा महादेवाच्या कृपेने लवकरच पूर्ण होईल. नंबर 21, सोमवारी मंदिरात जाऊन
महादेवाबरोबरच माता पार्वतीची पूजा करावी. यामुळे वैवाहिक आयुष्यामध्ये जे काही वादविवाद असतील ते कायमचे मिटतात. नंबर 23, घरात सतत भांडणे होत असतील तर शिवलिंगावर 7 शिंपडलेले गंगाजल अर्पण करावे. नंबर 24, शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली आणि सोमवारी महादेवाच्या मंदिरात दिवा लावल्याने पितृदोष आणि शनी दोषापासून मुक्ती मिळते. नंबर 25, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर कोणाची वाईट नजर आहे किंवा घरात बाधा आहे तर दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवचालिसा याचे पठण करा. यामुळे सर्व प्रकारच्या संकटांचा आणि शत्रूंचा नाश होतो. मित्रांनो, महादेवाची भक्ती कधीही वाया जात नाही. या 25 उपायांपैकी तुमच्या समस्येनुसार कोणतेही सोपे उपाय तुम्ही श्रद्धा ठेवून नक्की करून पाहू शकता. पण प्रत्येक गोष्टीसाठी मित्रांनो श्रद्धा ही असली पाहिजे. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.